नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, संजय गांधी निराधार योजनेसंदर्भात पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वपूर्ण अशी अपडेट सांगितली। चालू घडीला संजय गांधी निराधार योजनेसाठी जी पेन्शन आपल्याला मिळते यासाठी आपल्याला हयातीचा दाखला आपल्या संबंधित विभागामध्ये म्हणजे बँकेत असेल किंवा तहसील कार्यालयामध्ये मित्रांनो हा दाखला जो आहे तो जमा करावा लागत आहे। काही ठिकाणी मित्रांनो बँकेमधून ज्या ठिकाणी तुम्हाला हे संजय गांधी निराधार योजनेची पेन्शन मिळते तर त्या बँकेमध्ये सुद्धा तुमचे हे हयातीचं दाखलं शासनाकडून जमा करून घेतलं जात आहे। संपूर्ण गट्टा जमा झाल्यानंतर तो गट्टा तहसील कार्यालयामध्येच आपला पाठवला जाणार आहे। म्हणजे संपूर्ण कागदपत्राची पडताळणी झाल्यानंतर हयातीचा दाखला पडताळणी झाल्यानंतर तो आपल्या तहसील कार्यालयात जाईल आणि त्या ठिकाणाहून आपल्या कागदाची व्हेरिफिकेशन होऊन वर शासनास आपण हयात असल्याबाबतचा पुरावा शासनाला दिला जाईल। आता मित्रांनो, आपण जर दाखला दिला नसेल तर याची प्रोसेस लवकरात लवकर करून घ्यायची आहे, कारण की येणारी पेन्शन तुमच्या खात्यामध्ये वर्ग करायची असेल तर तुम्ही हयात असल्याबाबत शासनाला पुरावा द्यावा लागणार आहे। आता मित्रांनो, हा हयातीचा दाखला कशा स्वरूपाचा असतो याबद्दलची माहिती मी पाठीमागच्या व्हिडिओत दिलेली आहे। तो संपूर्ण फॉर्मॅट तुम्हाला दाखवलेला आहे, इथं स्क्रीनशॉट पाहू शकता। त्याबद्दल सविस्तर माहिती मी दिलेली आहे। आता या व्हिडिओमध्ये मित्रांनो, जो आपण हयातीचा दाखला देत आहोत या हयातीच्या दाखल्यासाठी लागणारी कागदपत्रे कोणती असणार आहेत याबद्दलची माहिती मी देणार आहे। कारण की पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपल्याला भरपूर लोकांनी विचारलं की या फॉर्म बरोबर आपल्याला कागदपत्रे काय काय जोडावे लागतील, नवीन कागदपत्रामध्ये काय बदल करण्यात आलेला आहे का, तर संपूर्ण माहिती मित्रांनो तुम्हाला आता मी सांगणार आहे। मित्रांनो, पाठीमागच्या फॉर्म मध्ये आपण पाहिलं असेल की फॉर्मॅट चेंज झाल्यामुळे आपल्याला बँकेची डिटेल त्या फॉर्म मध्ये लिहिता येत नाहीये। त्यासाठी आपल्याला बँकेकडून ज्या कागदपत्राची प्रोसेस सांगितली जात आहे त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आहे त्या लाभार्थ्याचं पॅन कार्ड। आता हे पॅन कार्ड मित्रांनो भरपूर लाभार्थ्यांनी काढलेलं नाहीये। पॅन कार्ड साठी मित्रांनो आपले ऍप्लिकेशन लवकरात लवकर करायचं आहे। आधार कार्डला मोबाईल लिंक असेल तरच पॅन कार्ड काढा, जेणेकरून हे पॅन कार्ड लवकरात लवकर आपल्या घरी पोहोच होतं किंवा तुम्हाला एक ईमेल स्वरूपात कॉपी सुद्धा दिली जाते। त्याच्यामुळे आपल्या आधारला मोबाईल नंबर लिंक करून घ्या, पॅन कार्ड निघेल। पॅन कार्ड झाल्यानंतर आधार कार्ड असेल, आधार कार्डला मोबाईल लिंक झाला तर मित्रांनो अपडेटसाठी कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही। भविष्यात शासनामार्फत काही नवीन अपडेट निघल्या तर तुम्हाला मोबाईलवरती सुद्धा मेसेज मिळून जातील। त्याच्यामुळे आपलं आधार कार्ड सुद्धा अपडेट करून घ्या, पॅन कार्ड, आधार कार्ड। तिसरी डॉक्युमेंट असेल मित्रांनो आपल्या उत्पन्नाचा दाखला। आता उत्पन्नाचा दाखला मित्रांनो दिला नाही तर चालेल, उत्पन्न अहवाल तुम्ही जोडून द्या। संबंधित विभागात आपण विचारलं तर त्यांनी सांगितलं की उत्पन्नाचा अहवाल जोडला तरी काही हरकत नाही, तो सुद्धा आम्ही ऍक्सेप्ट करू शकतो। त्याच्यामुळे मित्रांनो याबद्दलची माहिती देत आहे। काही ठिकाणी मित्रांनो याच्यामध्ये ठराविक बदल असू शकतात, कारण की प्रत्येक जिल्ह्यानुसार तालुक्यानुसार तिथली कागदपत्र पडताळणी कशा स्वरूपाची आहे या त्यांच्यावरती अवलंबून आहे। परंतु आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार उत्पन्नाचा अहवाल दिला तरी काही हरकत नाहीये। तर ही मित्रांनो 3 डॉक्युमेंट जे आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत। त्याचबरोबर मित्रांनो भरपूर लोकांनी आपल्याला असं सुद्धा विचारलं की ही डॉक्युमेंट आपल्याला बँकेमध्ये जमा करायची आहेत का तहसील कार्यालयात जमा करायची आहेत। तर मित्रांनो आपण जर याबद्दल बँकेत चौकशी केली तर तेथील विभागातील अधिकारी जे असतील या अधिकाऱ्याने आपल्याला सांगितलं की ही संपूर्ण डॉक्युमेंट तहसील कार्यालयात जाणार आहेत, परंतु हयातीचं प्रमाणपत्र अप्रूव्ह करण्यासाठी म्हणजे तेथील जे अधिकारी आहेत हे लाभार्थ्याची पडताळणी करून तो हयातीत आहे का याबाबतची पडताळणी करून त्याच्यावरती फॉर्मवरती सही शिक्का करतील आणि ते संपूर्ण फॉर्म तहसील कार्यालयामध्ये पाठवले जातील। तर या पद्धतीने मित्रांनो या व्हेरिफिकेशनची सुरुवात झालेली आहे, बँके थ्रू असेल किंवा तहसील कार्यालय थ्रू असेल। आता सध्या तरी मित्रांनो आपल्याला बँके थ्रू कशा पद्धतीची प्रोसेस आहे याबद्दलची अपडेट कळालेली आहे, त्याच्यामुळे ही माहिती आपण देत आहे। तहसील कार्यालयामध्ये सुद्धा मित्रांनो याबद्दलची काही अपडेट आहे का याची माहिती काढणं आपलं सुरू आहे। लवकरच पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये म्हणजे पुढच्या ज्या 2 व्हिडिओ असतील याच्यामध्ये तुम्हाला त्याबद्दलची सुद्धा मी माहिती देईन। लवकरात लवकर अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत आहोत। अशाच नवनवीन अपडेटसाठी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। हयातीचं व्हेरिफिकेशन केलं नसेल तर ते लवकरात लवकर करून घ्या, जेणेकरून पुढच्या येणाऱ्या पेन्शनला तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये। तर मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह नवीन माहितीसह, तोपर्यंत धन्यवाद।